महाराष्ट्रात खास करून विदर्भात सूर्य जणू काही आग ओकतोय अशी काहीशी स्थिती आहे। अकोला हा देशातला सगळ्यात उष्ण भाग ठरलेला आहे। पुढचे काही दिवस सुद्धा अकोल्यावरून याचबरोबर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांवरून तसेच मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांवरून उष्णतेचा जो धोका आहे तो कायम असणार आहे। हवामान खात्याने अनेक भागांना हीट वेव्हचा म्हणजे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट वर्तवलाय। असं म्हटलं जातंय की साधारण 7 वर्षांनंतर महाराष्ट्रातलं एप्रिल महिन्यातलं हे सगळ्यात जास्त तापमान आहे। त्यामुळे नक्की काय स्थिती असणार आहे, 7 वर्षांपूर्वी वातावरण नेमकं कसं होतं, म्हणजे किती तापमानाची नोंद 7 वर्षांपूर्वी झालेली होती जी सर्वाधिक होती, याचबरोबर या सगळ्या संदर्भात म्हणजे वातावरणातल्या या बदलांसंदर्भात हवामान अभ्यासक नक्की काय म्हणतात आणि कुठे कुठे हीट वेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर 2019 मध्ये म्हणजे 7 वर्षांपूर्वी नेमक्या किती तापमानाची नोंद झालेली होती, तर 7 वर्षांपूर्वी सुद्धा महाराष्ट्रात अकोल्यात सगळ्यात जास्त तापमान नोंदवलेलं होतं। साधारण 47.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद अकोल्यातूनच 2019 मध्ये झालेली होती। आता 7 वर्षांनंतर सर्वाधिक तापमान म्हणजे एप्रिल महिन्यातलं सगळ्यात जास्त तापमान यंदा सुद्धा 2026 मध्ये सुद्धा अकोल्यातून नोंदवलं गेलंय। साधारण 46.9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा आता गेलाय। आता ह्या सगळ्यानुसार इतर जिल्ह्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे, विदर्भातले, पश्चिम महाराष्ट्रातले किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये तापमान नक्की कसं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण बघितलं की अकोल्यामध्ये आता 46.9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलंय, तर अमरावतीत सुद्धा 46.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। वर्धामध्ये 46.4 अंश सेल्सिअस, यवतमाळमध्ये 46 अंश सेल्सिअस, नागपुरात 45.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय, तर चंद्रपुरात 45 अंश सेल्सिअस, भंडाऱ्यात 44 अंश सेल्सिअस आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये 44.3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे। याचबरोबर नंदुरबारमध्ये 44 अंश सेल्सिअस, धुळ्यात 44 अंश सेल्सिअस, परभणीत 43.5 अंश सेल्सिअस, संभाजीनगरमध्ये 43.4 अंश सेल्सिअस, तर मालेगावमध्ये 43.2, पुण्यात 41.8, नाशिकमध्ये 41.4 आणि मुंबईमध्ये 33.8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे। म्हणजे आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रातच तापमानाचा पारा हा खूप जास्त तीव्र असल्याचं या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात हवामान अभ्यासक काय म्हणतात, तर हवामान अभ्यासक म्हणजे SD शानप जे हवामान विभागातले शास्त्रज्ञ आहेत ते काय म्हणतात, तर राज्यात सध्या प्रतिचक्रवाती स्थिती आहे। यामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ झाली आहे। पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव आता पूर्वेकडे सरकत असून पुढील काही दिवस विदर्भावर त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। म्हणजे आणखी पुढचे काही दिवस विदर्भावर या हीट वेव्हचा प्रभाव असेल असं हवामान अभ्यासक शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलंय। तर आता हवामान खात्याने हीट वेव्हचा अलर्ट कुठे कुठे दिलाय, ऑरेंज अलर्ट हीट वेव्हचा कुठे कुठे असणार आहे, तर आपण बघतोय की अकोला, अमरावती आणि वर्धा हे जे विदर्भातले 3 जिल्हे आहेत जिथे आता सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झाली आहे ते आज सुद्धा हीट वेव्हच्या अलर्टवर आहेत। हीट वेव्हचा ऑरेंज अलर्ट या 3 जिल्ह्यांना हवामान खात्याने दिलाय, तर नागपूर याचबरोबर इतर जे जिल्हे आहेत ज्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर, ठाणे आणि रायगड हे जिल्हे सुद्धा हीट वेव्हच्या अलर्टवर आहेत। इथे हीट वेव्हचा म्हणजे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। उद्याची काय स्थिती असणार आहे 28 तारखेची, तर आपण बघतोय की 28 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हीट वेव्हचा इशारा असणार आहे। ऑरेंज अलर्ट उष्णतेचा कुठेही देण्यात आला नाहीये, मात्र येलो अलर्टवर उष्णतेच्या येलो अलर्टवर अनेक जिल्हे असणार आहेत। त्यामध्ये अकोला, अमरावती याचबरोबर हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, संभाजीनगर आणि ठाणे या भागांचा यामध्ये समावेश आहे। इतर विदर्भातले जे जिल्हे आहेत म्हणजे अमरावतीला लागूनच इतर जे जिल्हे आहेत ज्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांचा समावेश होतो, इथे सुद्धा वातावरणात मोठे बदल असल्याचं बघायला मिळतंय। म्हणजे इथे हीटवेव्ह नसणार आहे, मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। म्हणजे आपण बघू शकतो की फक्त विदर्भातच दुहेरी स्वरूपाचं वातावरण दिसतंय, वातावरणाचे 2 धोके दिसतायत। अर्ध्या विदर्भात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे, तर अर्ध्या विदर्भात हीटवेव्ह असणार आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे। आता वातावरण कसं आहे तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे, काय घडतंय, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।